नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मंडळी, मी सागर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका भक्तिमय आणि अविस्मरणीय प्रवासात. आजचा व्हिडिओ आमच्यासाठी केवळ एक व्हिडिओ नाही, तर एक वर्षभर जपलेली आस, श्रद्धा आणि भक्तीचं स्वप्न पूर्ण झाल्याचा क्षण आहे. हो, अगदी खरं. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. या दिवशीची आम्ही तब्बल 1 वर्ष वाट पाहत होतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पुण्यात येते आणि पुढे सासवड मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करते. आम्ही फुलेनगरमध्ये राहतो. मागच्या वर्षी पालखी आमच्या घराजवळून गेली होती, पण प्रचंड गर्दीमुळे आम्हाला फक्त लांबूनच दर्शन घेता आलं. रथ अगदी समोरच होता. पालखी अगदी डोळ्यासमोर होती, पण माऊलींच्या पादुकापर्यंत पोहोचता आलं नाही. त्या क्षणी मनात एकच संकल्प केला, पुढच्या वर्षी काही झालं तरी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यायचंच. वर्षभराची आस मने आज पूर्ण झाली रे, माऊलीच्या दर्शनासाठी प्रत्येक श्वास जपला रे. म्हणूनच यावर्षी आम्ही ठरवलं, वारी चुकायची नाही. 11 तारखेला आम्ही पहाटे उठलो. श्रुतिका, सारंग, सारंगी आणि मी चौघेही भक्तिभावाने भवानी पेठेकडे निघालो. ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम. पहाटेचा गार वारा, रस्त्यावर भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा मंद आवाज. मनात आनंदही होता आणि थोडीशी हुरहुरी होती. वेळेत पोहोचू का, दर्शन मिळेल का, गर्दी असेल, लेकरांना त्रास होईल का, असे असंख्य प्रश्न मनात होते. मनामध्ये भक्तीची ज्योत, ओठी माऊलींचं नाम. चिंता सारी दूर झाली, भेटणार होते श्री ज्ञानेश्वरांचे धाम. आम्ही भवानी पेठेमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही डायरेक्ट पाळीमध्ये थांबलो. थोडं मन हलकं झालं. जिकडे पाहावं तिकडं भगव्या पताका, कपाळावर गोपीचंद, गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ आणि प्रत्येकाच्या ओठावर एकच नाम, ज्ञानोबा मावली तुकाराम. रांग खूप मोठी होती. आमच्या मागे हजारो भाविक होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच अपेक्षा, आज माऊलींच्या पादुकाचं दर्शन मिळालंच पाहिजे. कोणी नाम घेत होतं तर कोणी अभंग म्हणत होतं, कोणी डोळे मिटून ध्यान करत होतं, तर काहींच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्या रांगेत कोण मोठं नव्हतं, कोण लहान नव्हतं, सगळे फक्त माऊलींची लेकरं होती. राजा नाही, रंक नाही, नाही कुणाचा अभिमान, माऊलीच्या चरणी येता सारे होतात समान. रांगा पुढे पुढे सरकत होती आणि प्रत्येक पावलागणित हृदयाचे ठोके वाढत होते. क्षणाक्षणाला वाटत होतं की आता दर्शन होईल, आता माऊली समोर येतील. आता अचानक तो क्षण आला. माझ्या डोळ्यासमोर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पवित्र पादुका. काही क्षण माझे शब्द हरवले, डोळे पाणावले, अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. मी दोन्ही हातांनी माऊलींच्या पादुकांना स्पर्श केला, मस्तक टेकवलं आणि मनापासून प्रार्थना केली, माऊली आमच्या कुटुंबावर तुमची कृपा कायम राहू दे. आई वडिलांना उत्तम आरोग्य द्या. माझी पत्नी श्रुतिका हिला उत्तम आरोग्य, आत्मशक्ती सुद्धा द्या. सारंगीला उत्तम संस्कार, चांगले शिक्षण आणि सद्बुद्धी द्या. आमच्या घरात नेहमी भक्ती आणि प्रेम आणि समाधान नांदो आणि आम्हा सर्वांना तुमच्या नामस्मरणात कायम ठेव.
त्या क्षणी मी काहीच मागितलं नाही, फक्त माऊलींची कृपा मागितली. खरं सांगतो, तो अनुभव शब्दात मांडणं अशक्य आहे. माऊलींच्या पादुकांना स्पर्श होताच मनातील सगळी चिंता विरघळून जाते. ना कामाचा ताण, ना आयुष्यातील धावपळ, ना कोणती काळजी, फक्त शांतता, फक्त समाधान आणि फक्त भक्ती. असं वाटलं की जग थांबलं आहे आणि मी फक्त माऊलींच्या चरणी उभा आहे. श्रुतिकांनी अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेतले. सारंग आणि सारंगी पहाटे उठल्यामुळे थोडेसे झोपेत होते. आमच्या मनात एक काळजी होती, लेकरांना त्रास होईल का, पण आम्ही त्यांना प्रेमाने समजावलं, बाळांनो, हीच ती वेळ आहे जिची आपण वर्षभर वाट पाहिली आहे. चला आज माऊलींचा आशीर्वाद घेऊया. आणि खरंच दर्शन झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मन भरून आलं. पांडुरंग पांडुरंग मुखी नाम हृदयी प्रेम. त्या क्षणी मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. वारी म्हणजे फक्त चालणं नाही, वारी म्हणजे फक्त दर्शन नाही, वारी म्हणजे स्वतःला विसरणं, अहंकार विसरणं आणि माऊलींच्या प्रेमात पूर्णपणे विलीन होणं. याच भावनेने आम्ही ठरवलं की आता इथून थेट घरी जायचं नाही. आज श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतून प्रस्थान करताना डोळ्याने पाहायचंच. आणि मग सुरू झाला आणखी एक अविस्मरणीय अनुभवाचा प्रवास. दर्शन झालं, मन भरून आलं, पण अजून एक इच्छा अपूर्ण होती. आज श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतून प्रस्थान करणार होते आणि आम्ही ठरवलं आता घरी जायचं नाही, पालखीचं प्रस्थान पाहिल्याशिवाय इथून हलायचं नाही. पण एक प्रश्न समोर उभा राहिला, उभं राहायचं कुठे? पहिल्यांदाच आम्ही भवानी पेठेत पालखी सोहळ्यासाठी आलो होतो. आजूबाजूला प्रचंड गर्दी होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने हजारो वारकरी, प्रत्येक जण एका दर्शनासाठी तासनतास उभा. क्षणभर वाटलं आपल्याला चांगली जागा मिळेल का? जिथे भक्ती असते खरी तिथे माऊली असते उभी. रिकामी कधीच जात नाही भक्तीची, श्रद्धेची ओंजळ ही. इतक्यात देवाने पुन्हा कृपा केली. आम्हाला अगदी योग्य अशी जागा मिळाली. आजूबाजूचे वारकरी इतक्या प्रेमाने बोलू लागले की असं वाटलंच नाही की आपण पहिल्यांदाच इथे आलो आहोत. वारीची हीच तर खरी ओळख. इथे प्रत्येक अनोळखी माणूस क्षणात आपला होऊन जातो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आवळती. थोड्या वेळाने माझ्या हातातला कॅमेरा पाहून काही माता माऊली हसत हसत माझ्याजवळ आली. त्याने विचारलं, काय हो, तुम्ही पत्रकार आहात का? मी हसत म्हणालो, नाही हो माऊली, मी पत्रकार नाही. माझं एक छोटंसं यूट्यूब चॅनल आहे, सागर श्रुतिका फॅमिली व्लॉग. हे ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. त्यांनी आम्हाला मनापासून शुभेच्छा दिल्या. काहींनी तर म्हणाले, माऊलींची सेवा करत राहा, भक्तीचा प्रसार करत राहा. त्यांचे ते शब्द आजही कानात घुमते. शब्द नव्हते मोठे त्यांच्या, पण आशीर्वाद होता महान. माऊलींच्या लेकरांनी दिला आयुष्यभराचा सन्मान. या सुंदर आणि भक्तिमय प्रवासात आम्हाला एक अनपेक्षित पण आयुष्यभर लक्षात राहील अशी भेट घडली. हराळ साहेब एका ठिकाणी शांतपणे बसले होते. मी नम्रपणे त्यांच्याजवळ जाऊन म्हणालो, माऊली, तुमचा एक फोटो काढू का? त्यावर त्यांनी अत्यंत प्रेमाने उत्तर दिलं, थांब बाळा, मी उभा राहतो, मग फोटो काढा. तो साधेपणा आणि नम्रपणा पाहून मी भारावून गेलो. मी त्यांना विनंती केली, माऊली, तुम्ही बसूनच राहा, मी तसाच फोटो काढतो. पण इतक्या मोठ्या आणि जबाबदारीच्या पदावर कार्यरत केलेल्या व्यक्तीने स्वतःहून उभं राहून फोटो काढण्याची तयारी दाखवली. ही त्यांच्या मोठेपणाची व विनम्र स्वभावाची जिवंत साक्ष होती. त्यानंतर आम्ही हराळ साहेबांची एक छोटीशी मुलाखत घेतली. त्यांनी त्यांची ओळख सांगितली आणि वारीबद्दल त्यांचे मनोगत अतिशय साध्या पण प्रेरणादायी शब्दात व्यक्त केले. त्यानंतर आम्हाला आदरणीय ह.ब.प. गणपत महाराज मस्के यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ते हिंगोली येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असून आपल्या शासकीय जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच दरवर्षी भक्तिभावाने आळंदी ते पंढरपूर ही पायीवारी करतात. त्यांच्या व्यक्तिमत्व, कर्तव्यनिष्ठा, अध्यात्म आणि वारीची परंपरेची सुंदर सांगड अनुभवायला मिळाली. त्यांनीही अतिशय सुमधुर आणि मनाला स्पर्श करणाऱ्या शब्दात स्वतःची ओळख करून दिली. वारकरी संप्रदायाविषयी त्यांचे विचार ऐकताच मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. त्यांच्या माध्यमातून अनेकांना भक्ती, सेवा आणि संस्काराची प्रेरणा मिळते. त्यांचे स्वतःचे एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. ते वारकरी परंपरेचा व अध्यात्माचा संदेश समाजापर्यंत पोहोचवतात. या दोन्ही मान्यवरांशी झालेला संवाद आमच्याशी केवळ एक मुलाखत नव्हती, तर आयुष्यभर जपून ठेवावा असा एक अनुभव होता.
रामकृष्ण हरी माऊली. माझे नाव गोविंदराव हनुमंतराव हराळ, दिंडी क्रमांक 153 पहिनी, जिल्हा हिंगोली. ही सर्व माझ्यासोबत जे उभे आहेत कीर्तनकार मस्के साहेब, ते पण हिंगोली जिल्ह्याचे आहेत. आमच्या दिंडीसोबत ते स्वतः चालतात. त्याच्यानंतर शंकर महाराज चिलगरसुद्धा आहेत, ते सुद्धा कीर्तनकार आहेत. आणि माझी फॅमिली माझ्यासोबत आहे, शोभा गोविंदराव हराळ. आम्ही सोबत हे सर्व आळंदी ते पंढरपूर आमची पायीवारी असते आणि पायीवारीला आमचे 6वं वर्ष चालू आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या सोहळ्याच्या या दिंडी क्रमांक 153 संत शिरोमणी नामदेवरायाच्या लगत असलेले हे पहिनी गाव आणि त्या गावामधून हे दिंडीचं प्रस्थान होतं. आणि त्या माध्यमातून हे आमच्या वारकरी संप्रदायाचे आमचे माजी DYSP माननीय श्री हराळसाहेब हे विनेकऱ्याचं काम करतात आणि आम्ही बाकी झेंडेकरी आणि त्या माध्यमातून सध्या पोलिसांमध्ये सेवा करून भगवंत परमात्म्याची सेवा करण्याचं अंगीकारलं असे आमचे DYSP हराळसाहेब. आणि मी पोलीस हवालदार गणपत महाराज मस्के या पोलीस क्षेत्रात कार्यरत असून सेवा करून या वारकरी संप्रदायामध्ये मागील 2017पासून पदार्पण केलं आणि ही दिंडीमध्ये सहभागी होऊन पायीवारीमध्ये चालत असतो. त्या माध्यमातून हे सर्व आमचे तुळस घेणाऱ्या आमच्या गीतामाय, तर या सर्वांच्या सहकार्यातून हे आशीर्वादाने आम्ही पंढरपूरपर्यंत चालत असतो. हेच आमचं भाग्य आहे. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. वेळ जसजशी पुढे सरकत होती तसतसा उत्साह शिगेला पोचत होता. टाळांचा निनाद, मृदुंगाचा ठेका, भगव्या पताका, ज्ञानोबा तुकारामाचा अखंड गजर आणि अचानक तो सुवर्ण क्षण आला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान करू लागली. त्या क्षणी संपूर्ण वातावरण एका वेगळ्याच भक्तिसागरात न्हाऊन निघालं. माऊली 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 माऊलीचा जयघोष गजर चालू होता. डोळे नकळत भरून आले, हात आपोआप जोडले गेले आणि ओठांवर फक्त एकच नाम आलं, ज्ञानोबा माऊली. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. त्या क्षणी मला जाणवलं, वारी ही फक्त चालण्याची परंपरा नाही. वारी म्हणजे नम्रता, समता, सेवा, प्रेम आणि अखंड नामस्मरण. इथे श्रीमंत गरीब असा भेद नाही, लहान मोठा असा भेद नाही. सगळे एकच माऊलीची लेकरं, एकाच नामात रंगलेली. चालता चालता वारीत अहंकार सारा गळून जातो, माऊलीच्या नामामध्ये नवा जन्म लाभून जातो. या सुवर्ण प्रवासात श्रुतिका, सारंग, सारंगी आणि मी आम्ही चौघांनी आयुष्यभर जपून ठेवावा असा अनुभव घेतला. आज मुलं लहान आहेत, उद्या ती मोठी होतील, पण त्यांना आठवण राहील त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या लहानपणीच माऊलींच्या चरणी नेलं होतं. आणि माझ्यासाठी यापेक्षा मोठा वारसा दुसरा कोणताच नाही. ज्ञानदेव माऊली कृपावंत, ठेव आम्हा चरणी अनंत, भक्ती प्रेम सेवा दे, तुझे नामच ओठी राहू दे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हालाही माऊलींच्या दर्शनाचा आनंद झाला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, तुमच्या वारकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आमच्या सागर श्रुतिका फॅमिली चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. पुन्हा भेटू अशाच एका भक्तिमय प्रवासात. ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी.